नमस्कार, मी भीमराव कानडे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे देशामध्ये नेट जो पेपर फुटलेला आहे, या पेपर फुटी प्रकरणी जवळपास 10 आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहेत. परंतु यामध्ये सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षाच्या रिलेटेड सगळी लोक आहेत आणि जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत याचा काय राजीनामा घेतला गेलेला नाही, काय नाही. त्यांनी सांगितलं काय किती वेळा पेपर फुटला तरी मी राजीनामा देणार नाही. आजपर्यंत जवळपास 59 वेळा पेपर फुटलेले आहेत सगळे, म्हणजे नेटचा असेल, इतर असेल, कुठला MPSC असेल, सगळे पेपर फुटले गेलेले आहेत आजपर्यंत. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत, परंतु जेवढी आंदोलनं करणं गरजेचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये केलं जात नाही. कारण की विद्यार्थी सुद्धा कॉक्रोच, जुऱ्हाळासारखे झालेत असं सुप्रीम कोर्ट म्हणलंय ना. जे CJ सूर्यकांत म्हटलेले आहेत की विद्यार्थी कॉक्रोच सारखे आहेत. म्हणजे देशाची जी व्यवस्था आहे ही सगळी व्यवस्था बरबाद होण्याच्या मार्गावर आहे, सोडून झालेली आहे. नेट सारखा पेपर फुटतोय. आपण पाहिलं की काल चीनमध्ये 1.25 कोटी विद्यार्थ्यांचा एकाच वेळेस पेपर घेतला गेला आणि तो पेपर कसलाच फुटला नाही. म्हणजे एवढं नियंत्रण तिथं त्या देशामध्ये आहे. परंतु आपल्याकडं बघा, देशाची व्यवस्था जी आहे नरेंद्र मोदी सरकारने अतिशय बेकार करून टाकलेली आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. कोणाकोणाला अटक केली गेली, काय काय झालं, तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारतामध्ये जवळपास 69 वेळा पेपर फुटीची प्रकरणं समोर आली, ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये. आणि त्यामध्ये सर्रास भारतीय जनता पक्षाचेच लोक आपल्याला त्याच्यामध्ये नेहमी दिसलेले आहेत. म्हणजे कुठं जरी आपण पाहिलं, कोण जरी पकडला तर तो भारतीय जनता पक्षाच्या संबंधितच नेता आहे, हे आपल्याला दिसून आलेलं आहे. आता CBIनं जवळपास 10 आरोपींना अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये. आणि 10 आरोपींपैकी 8 आरोपी हे भारतीय जनता पक्षाच्या रिलेटेड आहेत. 10चे 10 म्हणायला हरकत नाही. त्यातले काय 2 बिझनेस करणारे लोक आहेत, ते कुठं काय करणारे, पण ते भारतीय जनता पक्षाच्या रिलेटेड आहेत सगळीच्या सगळी. आता यापैकी अटक कोणाकोणाला केली हे सुद्धा आपण बघू. म्हणजे CBIनं 10 जणांना अटक केली. तर त्यापैकी बघा, पहिलाच आरोपी PV कुलकर्णी. आता हे NTSC संबंधित केमिस्ट्री लेक्चरर किंग पिन पेपर सेंटर पॅनवर होता. म्हणजे पेपर सेंटर जे आहे नेटचं त्याच्याच पॅनवरती, बॉडीवरती होता. आणि त्याच माणसानं पहिल्यांदा पेपर हा लीक केला, म्हणजे PV कुलकर्णी याने. त्यानंतर पुण्यामधनं जी दुसरी अटक झाली, मनीषा मंधारे, पुण्यातले बॉटनी शिक्षक, म्हणजे NTA तज्ज्ञ शिक्षक आहे ते. बायोलॉजीचा प्रश्न तिनं फोडला. त्यानंतर बघा, काल जी अटक केलेली आहे लातूरमधलं RCC म्हणून, बघा, शिवाजीराव रघुनाथ मोत्तेगावकर यांचे क्लासेस देशभर आहेत. आणि जवळपास 30-35 हजार नुसते शिक्षक आहेत या माणसाला. लाखो विद्यार्थी देशभर ह्यांचं क्लासेस चालते. आणि ह्यानं सुद्धा पेपर विकत घेऊन आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यातले प्रश्न दिले. आणि हे स्वतःच पुन्हा मुलाखत घ्यायला विद्यार्थ्यांची, कसा पेपर गेला, किती मार्काचं लिहिलंय, आपण शिकवलेलं किती ह्याचं आलं. म्हणजे बघा, हे RCC कोचिंग क्लासेसचा मालक आहे. 23 एप्रिललाच मोबाईलवरती ह्यांना पेपर मिळाला होता, पैसे देऊन 10 लाख रुपये दिले यांनी पेपर. कारण की विद्यार्थीच तेवढे, एका विद्यार्थ्याला 1 लाख रुपये फी आहे. लाखो विद्यार्थी करोडो रुपये कमवतात. हे भारतीय जनता पक्षाशी रिलेटेड आहे. पुन्हा पुण्यातून ब्युटिशियन विद्यार्थी गोळा करणारी मनीषा वाघमारे, हिला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे, शुभम खैरनार नाशिकमधून, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रावर ह्याचं जाळं विणलेलं आहे. पुरा मंगीलाल बिबाल जयपूर राजस्थानमधनं त्याला अटक केली. दिनेश बिबाल राजस्थानमधून अटक केली. विकास बिबाल राजस्थानमधून अटक केली. तर यश यादव गुरुग्राम हा हरियाणामधून ह्याला अटक केली. आता अटक बघा, काही जणांना दिल्लीतून केली, कोणाला जयपूरमधून केली, कोणाला गुरुग्राम मधून केली, कोणाला नाशिकमधून, कोणी पुणे, कोणी लातूर, कोणी अहिल्यानगर,
हे सगळे मंडळी सगळे भाजपचे रिलेटेड. आता पेपर कसा फुटला आणि शिव्याला ह्याचा कसा सुगावा लागला हे सुद्धा आपण बघणार आहे. बघा, 23 एप्रिल 2026 रोजी परीक्षेच्या 10 दिवस आधीच मोतेगावकराला केमिस्ट्रीचे प्रश्नाचे उत्तरे मिळाले. म्हणजे मोतेगावकर जे RCC क्लासेसवाला, पुन्हा स्पेशल कोचिंग ह्याची लाखो रुपये विद्यार्थ्यांकडनं फी घेतली जाते आणि त्यांना उत्तरं पाठवली जातात. कुठला प्रश्न कसा कसा येणार नेटबुकच्या मध्ये ते लिहून दिले जातात आणि 3 मे पेपरामध्ये ते जसे तसं आलं. तो परीक्षा झाली, लोकांनी आत्महत्या केल्या मग विद्यार्थ्यांनी ह्याच्यावरती. आता पण विद्यार्थ्यांचा आक्रोश होत नाही, विद्यार्थी रस्त्यावर उतरत नाही, हे मात्र दुर्भाग्य आहे. विद्यार्थी मुरदाड झालेले आहेत आणि मुरदाड विद्यार्थी काहीही करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आता देशाची झालेली आहे. बघा, आता डिजिटल पुरावा म्हणून ह्याच्यामध्ये काय काय त्यांनी पोलिसांनी मिळवले, CBIने बघा मोबाईल, लॅपटॉप, प्रश्नपेढी जप्त केली, कोचिंग सेंटरचे व्हिडिओ सापडलेत, मोतेगावकरांना म्हणजे ह्यांना ज्यांना प्रश्नपत्रिका वाटल्या ते सगळं सापडलेलं आहे. आता NTA मधील लेख कुलकर्णी आणि मंधारे हे NTA साठी प्रश्नपत्रिका बनवणाऱ्या पॅनलवर होते. म्हणजे प्रश्नपत्रिका तयार जी होत्या त्याच्या पॅनलवर भारतीय जनता पक्षाने दोघांना घेतलं होतं आणि ह्या दोघांनी पेपर सगळ्यांना विकले ते. तसंच आता ह्याचं पुढं काय होणार आहे बघा. परीक्षा 3 मे 2026 नेट UG परीक्षा रद्द केली. आता 21 जून 2026 ती परीक्षा होणार आहे. 21 जूनला म्हणजे आता येणार आहे. परत CBI तपासामध्ये पुढे काय झालंय बघा. 12 मे रोजी CBIने केस नोंदवली. त्याच्यामध्ये 14 ठिकाणी छापेमारी केली, लॅपटॉप जप्त, ह्या वस्तू जप्त केलेल्या आहेत फक्त. आता केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रसाद यांनी सांगितलं की आता 2027 पासून नेट UGC कम्प्युटर ब्लेड CBT पद्धतीने म्हणजे पेपर आधुनिक पद्धतीने होणार. पण हा राजीनामा देणार नाही. म्हणजे किती निर्लज्ज आहे ही लोक. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये थोडा जरी एखाद्यावरती आरोप झाला तरी तो राजीनामा द्यायचा माणूस, परंतु भाजपच्या कार्यकाळामध्ये अख्खी चढीवली झाली तरी हे राजीनामा देत नाही. नाही ना म्हणणार कुठं आहे. बिनलाजी माणसं भारतीय जनता पक्षामध्ये भरती झालेली आहेत. आता केंद्राने नेटमध्ये 2 जॉईंट सेक्रेटरी नेमलेले आहेत आणि 2 जॉईंट डायरेक्टर यांची नियुक्ती केलेली आहे. आता आंदोलन सुद्धा विद्यार्थ्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. कुठे जंतर मंतरवर असेल, म्हणजे आपापल्या पद्धतीनं सध्या सुरू आहे. आता बघा, CBIनं पैशांचा मागोवा आणि खरा सोर्स शोधत CBI शोधते. म्हणजे कोणी पैसे घेतलं, कुठं पेपर गेला. 9 आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. 5 आरोपींना कोठडी मिळालेली आहे. CBI म्हणते की हा एक संघटित सिंडिकेट आहे ज्यात मास्टर माइंड हे सगळं म्हणजे CBIचं म्हणणं आहे किंवा संघटित गुन्हेगारीकरण आहे, म्हणून ती 420B वगैरे लागतो त्याला. 3 मेचा पेपर रद्द. आता मुख्य सूत्रधार ह्याचा कोण आहे तिथपर्यंत अजून पोलिस पोहोचलेली नाही. म्हणजे ह्याचा भारतीय जनता पक्षाचा एखादा मिनिस्टरच, म्हणजे हा धर्मेंद्र प्रसाद सुद्धा असू शकतो की बाबा हे सगळं फोडाफोडी करायची, पैसे जमवायचे. म्हणजे भारतीय जनता पक्षानं असं सुरुवात केलेली आहे की जिथं मिळेल तिथं गिळायचं. मग ते पैसे पोलीस प्रशासनात असू द्या, कुठनं बी असू द्या, सरकारी अधिकाऱ्यावरती असा दबदबा निर्माण केला की सरकारी अधिकारी ह्यांना टारा घाबरतात. सरकारी अधिकाऱ्याला जर एखाद्याचा फोन आला, दम टाकला तर तो हागतोय चिठ्ठीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे सरकारी अधिकाऱ्याला एवढी ताकद आणि एवढी पॉवर आहे, कलेक्टरला, IAS IPS अधिकाऱ्यांना. पण काय नाही, हे सगळे बिल्ली बनलेत, मांजरम्याव झालेले आहेत सगळे भारतीय जनता पक्षाच्या पुढं. सगळे जर IAS अधिकारी जर उभे राहिले आणि आपल्या मनाने काम करायचं जर ठरवलं, काय कुठं बदली करायची करू द्या. अख्ख्या देशातल्या सगळ्या, महाराष्ट्राचं सांगतो, महाराष्ट्रामध्ये 400च्या वर IAS IPS आहेत. तर ह्या सगळ्यांनी जर ठरवलं की आपण ह्यांच्या मनाप्रमाणे काम करायचं नाही, आपल्या मनाने काम करायचं, तर मात्र राजकारणी माणूस यांना काहीच करू शकत नाही. सगळ्यांची बदली एका जिल्ह्यात तर करू शकत नाही, सगळ्यांना तर घरी बसवू शकत नाही, काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं अधिकाऱ्यांनी सुद्धा स्वाभिमान जागा करणं गरजेचं आहे. असं होणार नाही. हे 69 वेळा पेपर फुटला, अजून 50 वेळा पेपर फुटणार आणि असंच चालवणार. भारतीय जनता पक्षाचा खेळ म्हणजे त्यांना देशाची बर्बादीच करायची, देशाची बर्बादीच हवी आहे, असंच एकंदरीत सूत्र आपल्याला दिसतंय. परंतु आता ह्या पेपरफुटी प्रकरणी मोतेगावकर ही सगळ्यात मोठी अटक मानली जाते की ज्याचे लाखो विद्यार्थी आहेत, हजारो शिक्षक आहेत, करोडो अरबो रुपयाचा खेळ चालतो आणि तो भारतीय जनता पक्षाला
पार्टी पक्ष फंड म्हणून सुद्धा देण्यात आलेला आहे कितीतरी वेळा. तर अशा माणसाला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. कारण की आता अटक करावंच लागणार आहे. हे उघडं झालंय म्हणल्यावर सगळं उघडं झालंय म्हणल्यावर करावंच लागणार आहे. आणि त्यात विद्यार्थी हे मुरदाड झालेले आहेत. विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात नाहीत. उगं कुठंतरी आपल्याला छोटं मोठं आंदोलन दिसतंय. जर विद्यार्थ्यांनी देशभर जर लेट्या तरुणांनी जर सुरू केला तर मात्र हे सरकार गेल्याशिवाय राहणार नाही. हे शिक्षण मंत्री सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु असं होईल असं वाटतच नाही एकंदरीत. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.